महाबळेश्वरमध्ये हॉर्स रायडिंग या ठिकाणी केली जाते। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये घोडे आहेत। दादा थोडंसं अलीकडे या। खरं तर किती तासाचा किती वेळेसाठी किती चार्ज वगैरे आकारला जातो? एक राऊंडासाठी 300 रुपये घेतो दादा. बाकी पर्यटकांची काय अपेक्षा असते? पर्यटकाचे असते जे बसणारे असते ते देतात पैसे आणि जे न बसणारे असते ते 200, 250, 300 असा रेट चालू आहे आमचा. कारण का की आता पर्यटक आता कमी होत चाललेलं आहे. आता पावसाचं बी आलं आहे, वातावरण आलेलं आहे. त्याच्यामुळे जरा पब्लिक कमी होणार. पाऊस जसं पडेल तसं पब्लिक कमी होत जाते. काय पर्यटकांची संख्या कधी जास्त असते दादा? जेवढं पावसाळा हे होईल ना, पाऊस आला ना तेव्हा ते पर्यटक वाढणार आहे. हीट मारण्याचे इथे भरपूर आहे गरमी. हां, गरमी आता जरा पाऊस पडला तर लोक पब्लिक इथे महाबळेश्वरला फिरायला आनंदाचं म्हणजे वातावरण आहे. हे फिरायला चांगलं वाटणार आहे त्यांना. हे घोडे स्वतःचे तुमचे असतात की किंवा मालकाचे? लोक असतात, मालक असतात, कोण जे स्वतःचे मालक आहेत, कोण माणसं कामाला आहेत, असं आहे. किती दिवसातून किती म्हणजे हे कमाई होते एका घोड्याच्या माध्यमातून? घोड्याच्या माध्यमातून आपला परिवार चालवू शकतो. अशी मोठी काही कमाई नाही आहे. कमावतो पण त्यांना बी खावं पोसावं लागतं ना त्यांना. त्यांच्या खानपानाची व्यवस्था कशी असते इथं? खाणपाण्याची व्यवस्था चांगली आहे, पण हे सगळं खाणं आहे ना ते पुण्यावरून येतं. त्याचं खाणं भुस्सा आहे, कुट्टी आहे, ते पुण्यावरून येतं. इथे काही महाबळेश्वरमध्ये भेटत नाही. काय आहारामध्ये काय काय द्यावं लागतं घोड्यांना? आरामध्ये सांगा काय अरे हिरव्यामध्ये काही भेटत नाही महाबळेश्वरमध्ये. फक्त असं कडबा कुट्टी असती आणि भुस्सा असतो आणि चणे वगैरे इथे भेटतात. हे चणे वगैरे इथल्या इथं देतो आम्ही. आता जे पर्यटक उन्हाळ्यामध्ये जे येत आहेत ते नेमकं कुठून कुठून येतात असे काही एकंदरीत? सातारा आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, मुंबई आहे. संपूर्ण महाराष्ट्रातली पब्लिक इथे येते फिरायला महाबळेश्वरला. पण ह्या वर्षी इतकं वातावरण जे गरमीचं आहे की खूपच आहे जास्त. गरमीचं वातावरण महाबळेश्वरामध्ये भरपूर काय अपेक्षा काय असते पर्यटकांची ज्यावेळेस ते रायडिंग वगैरे करतात त्यावेळेस घोडा? काय त्यांना चांगलं वाटतं, थंड वातावरणाच्या हिशोबाने ते लोक येतात. गरमीत कोण येत नाही जास्त. आणि काही बाकी व्हिडिओ फोटोसाठी वगैरे जास्त वेळ थांबा आम्ही काढून देतो आम्ही. हो, घोड्यावरती बसले ना की घोड्या बसले की त्यांना रायडिंग आहे ना, रायडिंग त्यांना समजा एकटं चालवायचं आहे तर घोडे वेल ट्रेन असतात आमचे. 5 वर्षाचं मूल बी घोडा चालवू शकतो आमचा. हां, त्यांना की म्हणजे असं प्रत्येक घोड्याला शिकवलं गेलेलं आहे. शिकवलेलं प्रत्येक घोडे शिकवलेले आहेत. प्रत्येक मस्तपैकी चालतात. बा लहान पोर बसून द्या, बारका बसून द्या, छोटा बसून द्या, मस्तपैकी चालणार, फोटोशूट करतात. बाकी जर इथं पर्यटकांनी जर आलं तर म्हणजे काय काळजी वगैरे घ्यायला पाहिजे? काय नाही, काय काळजी नाही. एकदम मस्त शिकवलेलं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर हॉर्स रायडिंगच्या ठिकाणी या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र सध्या पर्यटकांची